काल रमजान ईदच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक नमाज पठणाच्या कार्यक्रमात ईदगाहच्या ठिकाणी चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांनी भेट घेतल्याचा एक फोटो व्हिडिओ समोर आलेला आहे। नक्की ही काय घटना आहे आपण हे समजून घेणार आहोत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून। काल साहेब तुम्ही आणि इम्तियाज जलील दोघांनी गळाभेट घेतली का? नाही अजिबात नाही। मी कशाला गळाभेट करू? मला त्याला पाडायचं आणि त्याला जाऊन मिठी मारू का मी? मला त्या ठिकाणी मी ईदगाहच्या मैदानावर ज्यावेळेस ईद असते त्यावेळेस मी अनेक वेळेस गेलेलो आहे। मी 5 वर्ष पालकमंत्री होतो, नंतर खासदार पण होतो, त्यावेळेसही गेलो होतो। नंतर मग वेळेअभावी त्या ठिकाणी जमत नाही गेलं। पण आता मात्र त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी मला सांगितलं खैरे साहेब आपको आना है, खैरे साहेब आपको आना है, खैरे साहेब का आपको आना है। त्यावेळेस ते मतं जर देत असतील तर मग त्यांनी सांगितल्यानंतर आपलं गेलं पाहिजे का नाही? एक दुसरी गोष्ट अशी आहे की ईदगाह मैदानाच्या बाबतीत मला काही तिरस्कार कधीच नव्हता पण, कारण मी सगळ्यांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे। पण इथे असताना मी सकाळपासून बसलो तिथे आणि ही व्यक्ती हळू झाली। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ही व्यक्ती हळू झाली आणि मध्ये घुसून त्या ठिकाणी सगळ्यांशी हस्तांतरण करू लागले। त्यांना कोणी बोलत पण नव्हता। पण मला सांगायचं असं की त्या अशा बळजबरी घुसखोरी माणसाच्या गळाभेट मी कसा घेईन? मी घेऊ शकत नाही। आणि घडलं ते काय होतं? नाही घडलं ते आता हे तुमच्यासारखे सगळे टी व्हीवाले असे काढून बसतात ते की हे कसं काय करायचं म्हणून। तसं नाही। मी कशा करते त्यांच्या अगेन्स्टमध्ये, त्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये सर्व मुस्लिम बांधव आहे। ते मला मतदान करणार किंवा मला मानतात, मला प्रोत्साहन द्यायला लागले। मी तिथे जाऊन त्या ठिकाणी गेलं तर मग मला प्रोत्साहन देतील का त्याला? हे तर समजून घेतलं पाहिजे। पण मग मिठी मारली का नाही मारली का? कोणी मारली? कशाला मारू? मी कशाला मिठी कोणी मारली? आपण कशाला मारू? संपला। मी तो त्याचा काही संबंध देत नाही। ओके, पण ते तुमच्या गळ्याला पडल्याचं चित्र दिसलं ना? नाही तो बळजबरी जर कोणी येत असेल माझ्याकडे असं साफ तर मी काय बळजबरी मिठी मारली तुम्हाला? नाही, मी बाजूला सरकलो। मी तसं होऊ दिलं नाही, कारण मी शेवटी मला पण राजकारण कळतं आणि मला पण राजकीय दृष्टिकोनातून मी माझं प्रोग्रेसिव्ह पाहतो मी, असं नाही पाहतो। ओके, तर हे होते खैरे साहेब। मी काही मिठी मारली नाही, त्यांनीच मला बळजबरी मिठी मारली असं या ठिकाणी त्यांनी खुलासा केला आहे, प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानमटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।